इति श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य। निर्विकार स्वामी मूर्ती लोकाम चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेळे सोडिले। मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू। सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे। टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परी न मानिले त्याम। तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अविध होता तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहापती, स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर। योगयाग दिक पाही चोळप्पाने केले नाही, परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते। तयांची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। तैपासुनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असती जे। चोळप्पाचे गृहापती आले कोणी एक यती, लोकां चमत्कार दाविती गावात मात पसरली। लोकां माझी पसरली मात, नृपांसी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले। वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवाणी, गावात यती येवोनी पार दिवस जाहले। परी आम्हां श्रुतना पाही आजवरी जाहले नाही, आता जाओनी लवलाही भेटून तया यतिवर्या। परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना। राव मुखातुनी वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली। सकल सभा चिकित झाली, मती गुंगली रायाची। खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तै। सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत। तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु। श्रीरस्तु शुभं भवतु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः।